शांती ब्रह्मसंत एकनाथ महाराजांची जन्मभूमी असलेल्या पैठण शहरामध्ये सध्या नाथषष्ठी महोत्सव सुरू असून आज पहिली दिंडी आहे आणि या निमित्तानं छत्रपती संभाजीनगर येथील रामकृष्ण मिशन आश्रम येथील स्वामी वृत्तानंदजी महाराज आपल्यासोबत आहेत आणि मिशनच्या वतीने नाथषष्ठी महोत्सवाच्या स्टेडियममध्ये एक रुग्णसेवा म्हणून औषधोपचार शिबिर सध्या सुरू आहे। या शिबिराच्या निमित्ताने आपण स्वामी राम वृत्तानंदजी महाराज यांच्याशी आपण वार्तालाप करीत आहोत। सर्वप्रथम महाराज आपलं संभाजीनगर समाचार न्यूज चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे। आपण जी नाथषष्ठी यात्रेनिमित्त जी रुग्णांना ही सेवा देत आहोत याच्याबद्दल आपली काय प्रतिक्रिया आहे? आमची ही सेवा जी आहे ती स्वामी विवेकानंदांच्या प्रेरणेतनं चालू आलेली आहे। शिवभावे जीवसेवा त्या दृष्टीने आम्ही प्रत्येक रुग्णाला नारायण समजून त्याची आम्ही पूजा समजून त्याची सेवा करतो। आमचे भक्त देणगीदार आणि मुख्य स्रोत जे आहेत ते आपले सिसोदे त्यांच्या मोठ्या सहकार्यातनं आपण ही कॅम्प आयोजित करतो, मेडिकल कॅम्प, आणि खूप मोठ्या प्रमाणात आपल्याला प्रतिसाद मिळतो। महानगरपालिका त्यांच्या आमच्या भक्तांच्या शाळा, तिथले शिक्षक, आपले भक्त, अनेक संस्था आपल्याला या कार्यात मदत करतात। तर मागच्या 20 वर्षापासून आपण ही सेवा इथे देत आहोत। त्याने या मागच्या वर्षी आपले 4-4.5 हजार जवळजवळ पेशंट आपण तपासले। तर्फे आपल्याला काही डॉक्टर सहाय्य करतात, काही औषध गोळ्याचे पण सहाय्य होते। अशा प्रकारे आपली ही सेवा खूप लोकांना आवडते। आवर्जून मोठमोठे लोकही इथे व्हिजिट देतात आणि आम्हाला सहकार्य करतात, आम्हाला प्रोत्साहन देतात। याच प्रोत्साहनातून आणि भक्तांच्या डोनेशनमधनं आपण हे चालवतो। आपण ही जी सेवा करत आहोत मानवसेवा आहात आणि ही मानवसेवा म्हणजे ईश्वर सेवा आहे। आपल्या या कार्याबद्दल आम्हालाही याचा अभिमान वाटतो आणि संभाजीनगर समाचार न्यूज चॅनलच्या वतीने आम्ही आपल्या या कॅम्पचं आणि आपल्या सेवेचं अभिनंदन करतो। खूप खूप धन्यवाद। नाथषष्ठी यात्रेच्या निमित्तानं पैठण शहरामध्ये रामकृष्ण मिशनच्या वतीने जी रुग्णांच्या सेवेचे जे शिबिराचा कार्यक्रम सध्या आयोजित करण्यात आलेला आहे। या शिबिराला अक्षयभाऊ सिद्धोसाहेब हे पूर्णपणे मदत करीत आहेत। त्यांचं खूप मोठं योगदान या शिबिराला आहे। तर अक्षयभाऊ सिद्धोसाहेब आपले संभाजीनगर समाचार न्यूज चॅनलच्या वतीने आम्ही अभिनंदन करतो आणि आपण या अविरत चाललेल्या ह्या सेवेमध्ये आपण जो सहयोग देता तर याची कुठेतरी याची नोंद ती पारलौकिक जगात होणार आहे आणि रुग्णांना जी सेवा मिळते त्याच्यामधून जे एक आत्मिक समाधान मिळते ते काही वेगळंच आहे। असो तर या निमित्तानं आपण काय प्रतिक्रिया देता?
नमस्कार, माझं नाव अक्षय सुदामराव सिसोदे. मागच्या 20 वर्षापासून रामकृष्ण मिशनच्या माध्यमातून जे काही इथं वारकरी येतात या षष्टीच्या निमित्ताने त्यांना रामकृष्ण मिशनच्या माध्यमातून MGMचे जे काही डॉक्टर असतील आणि आमच्या रामकृष्ण आश्रमाचे जे काही भक्त डॉक्टर असतात आणि आमच्या विवेकानंद शिक्षण संस्थेचे नाथ हायस्कूलचे कर्मचारी असं रामकृष्ण मिशन आश्रम आणि आमची विवेकानंद शिक्षण संस्था 20 वर्षापासून ह्या वारकऱ्यांना मोफत आम्ही ही सेवा देतो. आम्हाला जी ही प्रेरणा मिळाली की स्वामी विवेकानंदचं जे बोधवाक्य आहे, शिवभावे जीवसेवा, आणि रामकृष्ण मिशनचं बोधवाक्य एक आहे, आत्मानं मोक्षार्थ जगत हिचायचं. म्हणजे स्वतःच्या उद्धाराबरोबर इतरांना काय मदत करता येईल हे शिक्षण आम्हाला रामकृष्ण मिशन आश्रमाच्या माध्यमातून मिळालेलं आहे. आणि आमच्या आजोबांनी ही जी काही शिक्षण संस्था स्थापन केली, साखर कारखाना स्थापन केला, हे गोरगरीब जनता जी इथली त्यांच्या सेवेसाठी शिक्षण संस्था आणि साखर कारखाना स्थापन केला. ही प्रेरणा, तेही संस्कार आमचे आईवडिलांचे, आमच्या आजोबांचे आमच्यावर झालेले आहेत. आणि रामकृष्ण मिशनच्या माध्यमातून आम्ही जे रामकृष्ण मिशन आश्रमाला मागच्या 35 वर्षापासून जोडलेलो आहेत, तिथलेही संस्कार आमच्यावर सगळ्यावर झालेले आहेत, शिक्षण संस्थेवर झालेले आहेत. मी एक शिक्षण संस्थेचा अध्यक्ष म्हणून सतत आमच्या जे काही शिक्षक असतात, कर्मचारी असतात, यांना सांगत असतो की आपण जर गोरगरीब जनतेची सेवा केली कुठल्याही माध्यमातून, शिक्षण क्षेत्राच्या माध्यमातून असो, आरोग्याच्या माध्यमातून असो, तर त्याचं फळ आपल्याला निश्चितच डबल टिबल मिळतं. म्हणून मागच्या 20 वर्षापासून अखंड आमची ही सेवा चालू आहे. आणि याच्यामध्ये 3 दिवस म्हणजे आज षष्ठी, सप्तमी आणि अष्टमी 3 दिवस इथं मोफत आरोग्य सेवा दिली जाते. आणि एक वेगळाच आनंद आम्हाला या 3 दिवसात मिळतो. म्हणून ही सेवा आम्ही अखंड 20 वर्षापासून चालू ठेवतो आणि इथून पुढेही चालू ठेवणार आहे. नाथ महाराजांना प्रार्थना की अशीच उर्मी आपल्याला देवो आणि आपल्या हातून सत्कर्म घडो. आपले खूप खूप आभार, धन्यवाद.